अशोक खरातचं भोंदूचं प्रकरण ताजं असताना आता निफाड तालुक्यातील धारणगाव येथील महाराज प्रकरण आता समोर आलेलं आहे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे, काय सांगा? गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भोंदू खरातचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरणं अंधश्रद्धेच्या बाबतीत असतील ते महाराष्ट्रात बाहेर आलेले आहेत आणि यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार झालेला आहे. त्यानिमित्ताने आमच्याकडे पीडित महिला आली आणि या इतर प्रकारामुळे तिला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली. तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं. तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत करावी अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनने आम्हाला छानपैकी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. कुठल्या गुन्ह्याअंतर्गत जे कुठले गुन्हे आता दाखल झालेले सदर घटना जी आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याची कलम याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे आणि अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी FIR मध्ये अधिक कलम लागले जातील अशी मागणी आम्ही करत आहोत.